तुम्ही म्हणताल की इथं बसलाय का, तर म्हणजे मित्रांनो मला बसत बसत एक गोष्ट आठवली की यार म्हणजे बाकी आपण म्हणजे मी पहिला पण विचार काय करायला माहिती का, की भावना आपण 18 वर्ष कधी होतोय, आपण म्हणजे कॉलेजला कधी जातोय, बरोबर आहे. तिथं पुढे विचार आला की यार म्हणजे बघत बघत आपण आज म्हणजे 22 वर्ष झालो, की म्हणजे कसं दिवस गेले पाहिजे. जेव्हा आपण लहान होतो ना त्या विचार कधी आपण मोठं व्हायचो, कधी आपल्याला म्हणजे दिन आपण बाहेर फिरायचो. आणि आज मित्रांनो म्हणजे आज सध्याची परिस्थिती अशी आहे की दुनियात आपण सध्या आता मी मुंबईला आहे आणि एकटाच आहे. म्हणजे असं सध्या पहिलं वाटत जायला सगळे आपली घरचे जे आपण सगळे सोबत राहणार असं तसं बरोबर आहे. आणि सध्या आता मी मुंबई एकटा राहतोय. म्हणजे बघा काय दिवस असतात म्हणजे माणसाचे, म्हणजे आपण ज्या गोष्टी अनुभवत नाही ना त्याचा विचार जो करता ना, अशा गोष्टी आपल्या स्वतःच्या बरोबर होत राहतात आणि आपण त्या गोष्टी स्वतः अनुभवतो. आता ही अनुभवलं तर कुठली गोष्ट आपल्याला समजत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणजे बघा आता म्हणजे यार मी बोललो यार आपण इतकं वर्ष म्हणजे मुंबईत म्हणजे आता मला 4-5 वर्ष मुंबईला झाली भावना. आणि विचार बी ना म्हणजे मी कधी कधी केला नव्हता की भावना आपण घरापासून आपल्या आई वडिलांपासून म्हणा किंवा आपल्या फॅमिलीपासून आपण एवढं लांब म्हणजे लांब राहील, म्हणजे एवढ्या सिटीत लांब येऊन 300-400 किलोमीटरवर आणि काहीतरी वगैरे कुठं जॉब करेल, बरोबर आहे. म्हणजे एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे गावाकडचा तो विचार काय करतो की भावा जास्तीत जास्त की आपली जमीन आहे प्लस आता आपण मस्त आता म्हणजे आपल्या वावरात म्हणजे सगळं पीक करायचं, बरोबर आहे. आणि हे पण काय की एक छोटासा काहीतरी बिझनेस करायचा गावाला राहून आणि मग सगळं आपली लाईफ सेट होईल, बरोबर आहे. पण आपण हा विचार कधी केला की बाबा आपण म्हणजे मोठं झालो आता आपल्याला थोडं काहीतरी कळतंय बाबा, आता आपल्या घरातून काहीतरी 4 पैसे कमवले पाहिजेत, बरोबर आहे. परत प्लस आणि स्वतः म्हणजे आपल्याला बाहेर जावं लागेल हे आपण कधी विचार करत नाही, बरोबर. कारण की ती गोष्ट आपल्याला जोपर्यंत आपल्या अंगावर स्वतःची जबाबदारी पडत नाही उतरणार तोपर्यंत आपल्याला समजत नाही की ते कसं करायचं काय करायचं. तर असं असतंय. तुम्ही म्हणसाल की आता हे ब्लॉग करून वेगळं सांगायला लागलाय, सांगा म्हणजे मित्रांनो मी इथं बसलो म्हणजे बसलो टॅबला आलतो आणि बसताना मित्रांनो माझ्या डोक्यात एक विचार आला की बाबा यार म्हणजे म्हणजे बाकी आपण लहानपणी आपण म्हणजे आपल्याला वाटायचं भावना आपण मोठं झालं पाहिजे, कधी मोठं होणार म्हणजे दुनिया कशी फिरायची बाहेर असं तसं, बरोबर आहे. आणि मोठं झालं ते असा विचार होतो की यार लहानपण भारी होतं, म्हणजे तुला टेन्शन नव्हतं काय नव्हतं, एकदम रिलॅक्स जिंदगी म्हणजे मस्त आपण जागा खायचं त्याच्या निवांत राहायचं. आणि आता बघा आता मोठं झालं तुम्ही त्याला समजायला लागलं की भाऊ लहानपणी एकदम मस्त आहे. तर मग तुम्ही कमेंट नक्की सांगा तुम्ही लहानपणी कसे जगलात आणि मोठ्यापर्यंत कसे जगताय. तर भावानो तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराज मित्रांनो, चला.